आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अक्षरा सोड, सोड त्याला. काय करायलीस तू? काय बी काय बोलतेस? त्याने काय बी केलं नाही. पास झालं आता तुमचं. भावाच्या प्रेमात आंधळे झाले तुम्ही, कळतंय का तुम्हाला? तुमच्यामुळे झालंय सगळे. तुम्ही नाही विश्वास ठेवलात माझ्यावर. किती त्रास देत होता माणूस तिला. तुम्हाला मी सांगत होते, तुम्ही का नाही विश्वास ठेवला? तुम्ही का केलं तसं? छोटे मालक, अश्विन आपल्या शरूला फसवतो. उगाच फाटे पडू नकोस. अक्षरा हात सोड माझा. मला तुझं काय बी ऐकायचं नाही. तुम्ही नेहमी याची बाजू घेत आलाय आणि आज त्यांनी तिला मारून टाकलंय. कळते का तुम्हाला? मी तुला सोडणार नाही अश्विन. अक्षरा, अक्षरा थांब. या समजामध्ये अश्विन गुन्हेगार आहे याचा धनंजयकडे काय पुरावा आहे? सुंदर, धनंजय डीसीपी प्रूफ शिवाय नाही बोलणार. नाही नाही, मला तर वाटतंय तुम्ही समजे ना मुद्दाम अश्विनच्या मागे लागलाय. पण मला माहितीये ना अश्विनने असलं काय बी केलं नाही. आणि माझं मन मला सांगतंय की शर्वरी जिवंत आहे. सुंदर, हे बघ, ही गोष्ट पचवायला जरी कठीण असली तरी हेच खरं आहे. शरू आता आपल्यात नाहीये. आणि हे सगळं या अश्विनमुळे झालंय. आणि सुंदर, तुला वाटत असेल ना की मी शरूची बॉडी इथे का नाही घेऊन आलो? या माणसाने तिला शेवटचं बघावं असं नको आहे मला. तिच्या बाजूला उभं राहावं असं नको आहे. खोटा खोटा शोक करावा असं नको आहे मला. याला जेलमध्ये टाकेन ना तेव्हाच मी शरूची बॉडी इथे घेऊन येईन. उगाच काही बोलू नकोस. मला सांग, हे सगळं सिद्ध करणारा एक तरी पुरावा आहे का तुझ्याकडे? आहे पुरावा? पुरावा जेव्हा गुन्हेगाराला वाटतं ना की तो पकडला जातोय तेव्हाच तो पुरावा मागतो. आणि तू पकडला गेलायस आता. हे समजा काय बोलताय तुम्ही? असं काय बी नाही आहे. साक्षीदार आहे माझ्याकडे ज्याने ह्याला शरूचा खून करताना बघितलंय. आणि अश्विन, आमच्याकडे एक स्पेशल नजर आहे असं मी सांगितलं होतं ना तुला. आम्ही समोरच्यातला साधू आणि संधी साधू दोघही चांगलंच ओळखू शकतो. नाही नाही, हे शक्य नाहीये. सुंदर, सुंदर, शरू माझी बायको, तुला माहिती ना माझं खूप प्रेम आहे तिच्यावर, जेव्हा पण प्रेम आहे. सुंदर, हा माणूस खोटा बोलतोय, असं काही झालं नाहीये. सुंदर, ऐक माझं. सुंदर, आजी,
आजी अगं शरू माझी बायको आहे, मी का करेन तिच्यासोबत असा? प्लीज तुम्ही समजावा ना, प्लीज समजावा ना. अहो तो माणूस खोटा बोलतोय आजी, प्लीज समजावा ना तुम्ही त्यांना. सांगते की अरे मुडद्या, तुझं नशीब समज तू जिवंत आहेस, कारण तू ह्या घरात उभा आहेस म्हणून. नाहीतर तुझ्यासारख्या लोकांनी आमची सुंदरी कवाच गाडली असती. अरे कोणीतरी ऐका माझं, मी शरूला नाही मारलंय. शरू शरू नाही मारलंय मी शरूला. ए बस झालं तुझं नाटक. तुला बघायचं ना पुरावा? एक मिनिट. राणे, राणे ओळख आता यांच्यातलं. कोण आहे हा माणूस? मी नाही ओळखत त्याला, नाही ओळखत मी. तुम्ही कसं ओळखाल? मी तुम्हाला ओळखलंय साहेब. हाच आहे तो ज्याने त्या मुलीला मारलं. मी बघितलंय. हीच मुलगी होती ना? एकदा बघा ना नीट आणि सांगा ना मला. हा हीच मुलगी आहे ती. सुंदर, तर अरे मी खरंच सांगतो, मी काहीच नाही केलंय. तुला माहितीये ना माझं शरूवर किती जीवापाड प्रेम आहे ते. सुंदर ऐक तर, माझा विश्वास ठेव माझ्यावर. सुंदर म्हणजे खरंच शर्वरी? राणे सांग सगळ्यांना तू काय बघितलंस. सांगतो साहेब. त्या रात्री मी शेतातून घरी चाललो होतो, त्यावेळेस यानं तिच्या डोक्यात दगड घातला आणि ते मी पाहिलं. आणि मग एका ठिकाणी मी लपून बसलो आणि या माणसाने त्या मुलीला खूप बेकार मारलं. एवढं मारलं की जोपर्यंत ती मरत नाही तोपर्यंत हा तिला मारत राहिला. ए किती खोटं बोलतोस? मी मारलं तिला? हा अरे मी होतो का तिथे? सांग, बोल ना, सांग या सगळ्यांना तू खोटं बोलतेस म्हणून. सांग. खोटं बोल. सोड. अश्विन तुझा हा खेळ संपलाय. मी काही नाही केलं माझ्या शरूला. शरू माझी बायको आहे. मी काहीच नाही केलं तिला. खेळ संपलाय तुझा. बस झाला आता.
काही होऊ देणार नाही. प्लीज प्लीज यांच्यावर उपचार करा ना पटकन. अहो तुम्हाला काही होणार नाही, तुम्ही काळजी नका करू, मी आहे ना. मॅडम तुम्ही काळजी करू नका, पेशंटला इमिजिएटली ओटी मध्ये शिफ्ट करा. क्विक. मॅडम तुम्ही इथेच थांबा. चला रे. अय बारक्या, अजून हार झाले ना तुझे? नाही होते होते. कर की पटापट. ताई सुंदरला फोन लागला का? कुठवर आलीत मंडळी? नाही ना वहिनी, फोनच लागत नाहीये त्यांचा. कवाचेच निघाले आहेत ना, पोचतील एवढे. कधी एकदा येत आहे तसं झालं. ठीक आहे, आपण वाट बघूया अजून थोडी. ए बारक्या, हे काय करतोय तू? अहो हे फुलं बरोबर नाहीत, ववलीत जाय ना. असं आहे वय. बरं एक काम कर, दे इकडे, मी आवून दाखवते. असं होत आहेत होय हात? अरे आधी गाठ तर मारावी. हे बघ, हा असा ओवायचा असतो हार. सुंदरचं लई आवडीचं काम आहे हे. नाहीतर तूच तर शिकवलंयस त्याला. आणि आज काय झालंय तुला? ताई, मित्र घरी नाही तर चित्त थाऱ्यावर नाहीये त्याचं. काय र, मग बरेच दिवस भेटला नाहीस त्याला तर काय होईल तुझं? आ घरात जाऊन सुंदरच्या ऍक्सिडेंट बद्दल सांगायला हवं. नाटकाचा दुसरा अंक आता सुरू. मी इतक्या क्लीन कपड्यात आत जाणं योग्य नाही. नाटक करायचं तर ते व्यवस्थित वटलं पाहिजे. चला, ऑल सेट. आता घरात एंट्री करायला रेडी. आता गाठ मारायला विसरू नको. अश्विन, अरे काय झालं रा? अश्विन, बस बस बस. अरे रक्त किती आलंय तुला? काय झालं? सुंदर कुठे? आम्ही कारने येत होतो, त्यात भरधाव वगैरे ट्रक आला आणि त्यात सुंदर. अरे काय सुंदर, बोल की. सुंदर सुंदर सुंदर. वहिनी, वहिनी अगं सांभाळ स्वतःला. काय झालं? अरे बघ की हा काय करतोय. अरे हे काय आहे? काय झालं? डॅड,
ऍक्सिडेंट झाला इथं येताना. हे बघ असं अर्धवट काय सांगू नका, नीट सांग, नेमकं सांग काय झालंय ते. कार येत होतो आणि अचानक भरधाव वेगाने ट्रक आला आणि त्यात सुंदरला जब्बर मार लागला. त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. जेवढं सांगतोय तेवढं नीट ध्यानात ठेवायचं. थोडी जरी चूक झाली तरी तुमच्या सरणाची लाकडं म्या स्वतः पडेन. इतकं समज झालं, मग हा इथं कसा आला? अश्विन, अक्षरा कुठे आहे? तिला बी खूप लागलंय का? ती बी हॉस्पिटलमध्ये? नाही, अक्षरा सेफ आहे, तिला काहीच झालं नाहीये. पर मग गाडीमध्ये कोण कोण होतं आणि गाडी चालवत कोण होतं? गाडी अगं अरे हळू. अगं कामिनी, किती प्रश्न विचारशील त्याला? त्या बिचारची हालत तर बघ. ए बाळा, तू चल खोलीत जाऊन आराम कर. उठ उठ, इथे नको बसू असं. चल सावकाश सावकाश, चल आराम कर, खोलीत जाऊ. चल चल, मी आहे, तू चल चल चल. ए बारक्या, मी बघतो तुझं. नाही ताई, अक्षराला फोन लावा. वय वय. कुठेतरी ह्यो प्रताप आणि अश्विनचाच डाव असणार आहे. नक्की काहीतरी गडबड आहे. हॅलो अक्षरा, अक्षरा बाळा, कशी आहेस तू? अगं काय झालंय हे? कुठं आहे तुम्ही? सुंदर कसा आहे का आमचा? त्याला लागलंय का खूप? अगं मला सांग की काय झालंय नेमकं? अक्षरा बाळा, रडू नगस ग. तू हॉस्पिटलचं नाव सांग मला. सिटी हॉस्पिटल. अक्षरा शांत हो पुरी, रडू नगस. अक्षरा, तू काय बी काळजी करू नको. आपल्या सुंदरला काय बी होणार नाही. देवी आई हाय आपल्या पाठीशी. आई, आई, आम्ही हॉस्पिटललाच यायला निघालोय. फक्त तू धीर सोडू नको. येतोच आम्ही. सिस्टर, त्यांचा ब्लड लॉस खूप झालाय. सुंदर कसे? मॅडम, त्यांचा ब्लड लॉस खूप झालाय. त्यांचा ब्लड ग्रुप रेअर असल्यामुळे ते मिळणंही खूप कठीण आहे. आमचे प्रयत्न सुरू आहे, बट वी नीड अ ब्लड एनी हाऊ. मी देते ब्लड, पण प्लीज माझ्या नवऱ्याला वाचवा. सुंदरला वाचवा प्लीज. येस, वी ट्राय आवर बेस्ट. सिस्टर, तुम्ही यांचं ब्लड टेस्ट करा आणि जे काही रिपोर्ट येतील ते मला पाठवा. घेतले. अश्विन, काय रे, काय झालं? नाही, फोन करून समध्यासनी सळो का पळो करून सोडलं असतं. आणि तिथे काय झालं? त्या सुंदरीच्या आणि धनंजयचं काय? अरे भाई, सुंदर कसा वाचला? एवढं काय मोठं नशीब घेऊन आला त्यो? डोंट वरी डॅड, आता आपलं नशीब पालटणार. सुंदर सुद्धा आता मृत्यूच्या दारात उभा आहे. ट्रकचा जंपर धक्का बसताय त्याला.
बास झालं आता नाटक तुमचं. उठा बरं पटकन. तुम्हाला शरूला भेटायचं नाहीये का? ती आपली वाट बघते ना. अहो उठा ना, आपण घरी जाऊयात. चला, ऐकताय ना तुम्ही? अहो शरू वाट बघतीये. का माझी दोन्ही बाजूंनी काळजी वाढवताय? अहो ऐका ना प्लीज. उठा ना हो, उठा ना हो प्लीज. उठा ना हो. बास झाला आता. तुम्हाला आत्ताच्या आत्ता उठायला हवं. अहो आपल्याला घरी जायचंय ना. घरी जायचंय की नाही? आत्ताच आपला संसार सुरू झालाय की नाही? असं नका ना करू. मग माझा खूप जीव आहे तुमच्यावर. अहो आपण दोघांनी चांदण्यात बसून जी स्वप्न बघितली ती पूर्ण करायची आहेत ना. तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना. मग आपल्या प्रेमाखातर तुम्हाला उठावंच लागेल. उठा बरं पटकन. मी काय सांगते ऐकू येते ना तुम्हाला? उठा बरं पटकन. मला काय माहित नाही. अहो अहो उठा. मला माहिती तुम्ही माझं सगळं बोलणं ऐकताय, उगाच नाटकं करताय. उठा पटकन. घरी जायचंय आपल्याला. उठा ना. अहो मी तुमच्याशी बोलते. बोला ना काहीतरी. अहो उठा ना. मॅडम, पेशंटला त्रास देऊ नका. त्यांना विश्रांतीची गरज आहे. प्लीज तुम्ही बाहेर थांबा. मला खात्री आहे तुम्हाला काही होणार नाही. आई अंबाबाईची कृपा आहे आपल्यावर. ती तुम्हाला काही उधळणार नाही. हा मी आहे. मॅडम अक्षरा, अक्षरा. कसा आहे सुंदर? उपचार सुरू आहेत आत्या. मला खात्री आहे त्यांना काही नाही होणार. बरोबर आहे तुझं. देवी आई नक्की बरं करेल बघा आपल्या सुंदरला. बरं अक्षरा, शरूचं काय ठरवलंयस तू? नाही म्हणजे तिला तिथंच ठेवायची आहे का दुसरीकडे कुठं हलवणार आहेस? आत्या, शरू आत्ता जिथे आहे तिथेच तिला राहू देत. ती आत्ता आहे तिथे खूप सेफ आहे. आणि आत्ता आपण तिला नाही बाहेर काढू शकत. आत्ता अश्विन खूप चवताळलाय आणि त्याच्या हाती जर ती लागली ना तर आपले सगळे प्रयत्न वाया जातील. आत्या जाऊ दे. आत्या आत्ता काहीच बोलू नका. आई अंबाबाई म्हणजे का परीक्षा बघते मला तेच कळत नाहीये. पण मला खात्री आहे ती नक्की काहीतरी मार्ग दाखवेल. आत्या काय झालं? हे काय चाललंय अक्षरा? शरू कुठे आहे? आणि अश्विन बद्दल काय सांगत होतीस? हे बघ अक्षरा, जे काही आहे ते नीट सांग. मी आज समजा ऐकलंय. आई
मी सांगते. येस, आय एम अ चीटर. हा आहे माझा खरा चेहरा. अक्षरा, आय एम वॉर्निंग यू. सुंदर जसं सांगतोय ना तसं कर. सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर कर. अश्विन असं वागू शकल? आई, मी तुम्हाला सांगितलेला शब्दन शब्द खरा आहे. आणि आताही मी तुम्हाला जे सांगणार आहे ते सगळं खरं आहे. आई, ज्या रात्री शरू गायब झाली त्यानंतर मीच ते सगळ्यात आधी पाहिलं आणि मीच ओरडले होते. अक्षरा, नेमकं काय झालंय सांग की. आई 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 आई, शरूचं मंगळसूत्र कसं पडलंय बघा ना. आई, शरू कुठे? आई शरू कुठे? सापडत नाहीये. काकी, आय रिअली डोंट नो. ती रूम मध्ये पण नाहीये. ए, शरू कुठे? रूम मध्ये नाहीये म्हणजे? तू कुठे नेलेस तिला? अक्षरा, सोड त्याला. सोड म्हणतोय ना. तो काय करणार आहे शर्वरीला? मला माहितीये तूच कुठेतरी नेलेस शरूला. अक्षरा, काय करतेस तू? सोड मला. सांग पटकन, आता तुझा जीव घेईल मी. अक्षरा, सोड मला. मला माहित नाहीये. सोड. अक्षरा, अगं आपण शोधू शर्वरीला. तू अगोदर शांत हो बघू. अश्विन, बोल. मला खरंच माहित नाहीये. सोड. सोड. अक्षरा, सोड. अक्षरा, तू शांत हो बघू. अशी त्याला धारेवर धरू नको. हे बघ, आपण समजे शांत डोक्याने विचार करूया ना. सापडेल शरू. इथंच घरात असेल कुठेतरी. आपण शोधूया तिला. काकी, मी रूम मध्येच होतो. शरू पाणी आणायला म्हणून बाहेर गेली होती. त्यानंतर ती रूम मध्ये आलीच नाही. खोटं बोलतोस. आई यानेच नेले कुठेतरी शरूला. मी याला सोडणार नाही. खोटं बोलू नकोस. बोल पटकन. शरू कुठे? अगं सोड त्याला. अक्षरा, सोड. सोड मला. शांत हो बाळा, शांत हो. अगं, आई म्हणते ना की आपण समजे म्हणून शर्वरीला शोधू. हे बघ, ती घरातच कुठेतरी असेल. आपण शोधूया तिला. तू काळजी करू नकोस. शरू, शरू. ए बारक्या, चल आपण शर्वरीला शोधूया. चल. आई शरू कुठे गेली असेल? आई, अगं असेल इथंच घरात कुठेतरी. हे बारक्या, अरे शर्वरी नाही रे इथं. कुठे गेली असेल ती? सुंदर, एक काम करू, आपण बाहेर जाऊन बघू. चल. चल. ए बारक्या, हे बारक्या, शर्वरी तर आलती बघ. नक्कीच इकडे काहीतरी घडलं आहे. चल पण बाहेर जाऊया. अगं रडू नगस बाळा. आत्या शरू कुठे? आत्या, सुंदर गेलाय नवा शरूला शोधायला. तो नक्की हुडकून काढल बघ. शर्वरी, शर्वरी, शरू, शर्वरी, अय शर्वरी. हे बारक्या, अरे इथं अंगणात बी नाही. एवढ्या रात्रीला कुठं गेली असेल? चल अख्खा वाडा शोधू. पहिलं त्या गेस्ट हाऊस मध्ये बघू. चल. अक्षरा, अगं शांत हो की बाळा. सुंदर गेलाय नवा हुडकायला. तो नक्की शोधून काढत बघ शर्वरीला. नको रडूस, शांत हो. अक्षरा, आपल्या शर्वरीला काय बी होणार नाही. माझा शब्द आहे. हा, रडू नको ग बाळा. शरू, शर्वरी, शर्वरी.